नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, बघा ठिकाणी आपण आज जे की हिंगोली व बीड पोलीस पाटील भरती 2026साठी अंकगणित आणि बुद्धिमत्तेची बघा प्रश्नपत्रिका ठिकाणी आपण आज पाहणार आहोत. हे सर्व प्रश्न मित्रांनो बघा अगदी सोप्या ट्रिक्सनुसार बघा जे की आपण आज मित्रांनो सोडवणार आहोत. म्हणून मित्रांनो बघा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घ्या आणि नवीन असाल तर पहिल्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र ठिकाणी आत्ताच करून घ्या. ओके, बघा 100% मित्रांनो परीक्षेमध्ये येणारे प्रश्नसंच आहेत, म्हणून वही पेन घ्या आणि फटाफट मित्रांनो बघा संपूर्ण प्रश्नसंच तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या आणि जास्तीत जास्त मित्रांनो बघा सर्व प्रश्नांचा तुम्ही सराव मात्र करून घ्या. ओके, कारण येणाऱ्या परीक्षेमध्ये मित्रांनो बघा 100% ही आपली बघा जी आजची सर्वच्या सर्व मित्रांनो प्रश्न तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. ओके, बघा प्रश्न पहिला. तर बघा काय म्हणलंय, 24, 8, 32, 16, 40, 56, 48 या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास पुढे येणारा अंक शोधायचा आहे. मित्रांनो बघा, जर एक गोष्ट तुम्ही लक्षामध्ये घेतली तर ती काय येते बघा, या संख्या जर आपण चढत्या क्रमाने पुढे लावल्यास येणारा अंक कोणता आहे ना, म्हणून मी काय करतो पहिलं चढता क्रम या ठिकाणी काढून घेतो याचा. ओके, जसं की सर्वात छोटी संख्या छोट्या संख्येपासून मोठी 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 सर्वात मोठीपर्यंत जायचं आहे. ओके, आता सर्वात छोटी संख्या आहे 8, या ठिकाणी मी घेतो 8. 8 जशास तसं 8च्या बाजूची आहे बघा 16. 16 जशास तसं घेतो, अंडरलाईन करतो. 16च्या बाद आहे बघा 24. हा 24 आहे, 24 घेतो. 24च्या बाद आहे बघा 32 आहे, 32 घेतो. 32च्या बाद आहे ही 40. 40च्या बाद आहे ही 48. 48च्या बाद आहे 56. ओके, तर आता याच्या बाद येणारा अंक कोणता आहे तेवढं आपल्याला फक्त ओळखायचं आहे. तर एक मित्रांनो गोष्ट लक्षात घेतला काय ठिकाणी बघा, जसं की 8चा पाडा तयार झाला. 8 1 8, 8 2 16, 8 1 24, 8 चौक 32, 8 पंचे 40, 8 सकम 8 4, 8 सती 56 आणि 8 सती 56च्या बाजूला बघा जे की 8 8 64 आहे काय पर्यायात बघा. तर मित्रांनो बघा जे की 64 आहे बघा, जे की क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे मित्रांनो करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, लक्षात घ्या. या प्रकारचे पण मित्रांनो बघा जे की तुम्हाला प्रश्नसंच परीक्षेमध्ये मित्रांनो पडू शकतात. ओके, बघा लिहून घ्या, एकही मिनटं वाया घालवू नका. एकही वेळ मित्र बघा 1 मिनटं 1 सेकंद मित्रांनो बघा जे की परीक्षेमध्ये आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो, म्हणून लिहून घ्या. आणि मित्रांनो बघा जास्तीत जास्त सराव अशा प्रश्नांचा मित्रांनो तुम्ही या ठिकाणी करून घेत चला. ओके, पुढचा प्रश्न आता बघा, एकदम मित्रांनो हा अवघड क्वालिटीचा प्रश्न आहे. बरेच विद्यार्थी काय करतात, या प्रकारचा प्रश्न बघला ही डोसक्याची किटकिटी आहे म्हणतात आणि बघा प्रत्येक मित्रांनो बघा की विद्यार्थी या प्रकारच्या प्रश्नापासून दूर दूर पळण्याचा प्रयत्न करतो. ओके, तर ही लयबद्ध मालिका आपल्याला पूर्ण करायची आहे. तर ती या ठिकाणी आपण कशा प्रकारे पूर्ण करू शकतो. तर मित्रांनो बघा एक गोष्ट लक्षात घ्या, एकने बघा जे की मित्रांनो गट पाडलेले आहेत बघा गट. तर ते गट कसे बघा सांगतो तुम्हाला या ठिकाणी, जसं की AB. ओके, नंतर ABC, नंतर ABCD, नंतर ABCDE, नंतर ABCDEF. ओके, या प्रकारचे या ठिकाणी गट मित्रांनो बघा जे की पाडलेले आपल्याला दिसत आहेत. ओके, तर फक्त या ठिकाणी मित्रांनो एकदम सोपं आहे बघा. या ठिकाणी बघा ही लयबद्ध मालिका पूर्ण करणं एकदम सोपं आहे. या ठिकाणी बघा हे कागद हे ना, या ठिकाणी या कागदाचा वापर करणं. ओके, आता बघा जसं की AB घेतलो, नंतर पुन्हा AB घेतलो, पुन्हा A' म्हणजे मध्ये येणार B, या ठिकाणी येतं B. ओके, पुन्हा ABC नंतर या ठिकाणी काय येतं तर D येतं. ABCD, D आलं या ठिकाणी येतं E, नंतर ABCD, ईच्या बादचा अंक F म्हणजे ADE आणि F या ठिकाणी आहे काय फक्त तपासून घ्या. आहे काय AD, सॉरी बघा B आहे का या ठिकाणी, BDEF आहे काय बघा, आहे बघा BDE आणि F बघा जे की मित्रांनो क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बघा करेक्ट आन्सर होणार आहे. बघा मित्रांनो या ठिकाणी एक जी की अत्यंत महत्त्वाची तुम्हाला गोष्ट सांगतो, तर ती म्हणजे काय, हिंगोली व बीड पोलीस पाटील भरती 2026साठी बघा जे की मित्रांनो आम्ही एक जवळपास 5000+ प्रश्नांचा एक बघा मित्रांनो महाढोकळा या ठिकाणी लॉन्च केलेला आहे.
जर तुम्ही अजूनही आपला हा महाठोकळा या ठिकाणी खरेदी केला नसेल तर लगेच खरेदी करून घ्या. खरेदी करण्यासाठी टॉपला आपला नंबर या ठिकाणी मी जे की नोट करत आहेत बघा, 7414-939007 मित्रांनो, हा आपला या ठिकाणी क्रमांक आहे. या क्रमांकावर मित्रांनो फक्त आणि फक्त तुम्हाला 150 रुपये पे करून व्हॉट्सअपला या व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे. स्क्रीनशॉट शेअर केल्या केल्या अवघ्या 1 मिनिटाच्या आत आम्ही हा महाठोकळा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मित्रांनो अवेलेबल करून देणार आहोत. म्हणून वेळ वाया घालू नका. वेळ खूप कमी आहे परीक्षेच्या दृष्टीने, परीक्षेचा विचार करता. म्हणून लगेच आपला महाठोकळा खरेदी करून घ्या. आणि मित्रांनो, जर तुम्ही आपला महाठोकळा खरेदी केलं, बाजारातलं कोणतंही महागडं पुस्तक किंवा कोणतीही महागडी बॅच तुम्हाला या ठिकाणी खरेदी करण्याची गरज पडणार नाही. 100% तुमचं रिझल्ट आपल्या महाठोकळाच्या मार्फत येऊन जाईल. म्हणून मित्रांनो बघा, वेळ लावू नका, फटाफट आपला महाठोकळा बाय करून घ्या आणि तुमच्या अभ्यासाला एक नवी मित्रांनो बघा जी की दिशा किंवा एक वळण तुम्ही ठिकाणी देऊन टाका. ओके, पुढचा प्रश्न. गटात न बसणारे पद आपल्याला जे की मित्रांनो या ठिकाणी ओळखायचं आहे. कलहरी, सहारा, सुंदरबन की कोबी. मित्रांनो बघा, यापैकी गटात न बसणारा शब्द कोणता, तर ते म्हणजे मित्रांनो बघा जे की क्रमांक सुंदरबन. कारण कलहरी, सहारा व कोबी हे जे मित्रांनो बघा तीनही आहेत, हे आहेत मित्रांनो बघा तीनही वाळवंटे. हे आहेत वाळवंटे. आणि मित्रांनो जे सुंदरबन आहे हे आहे बघा जे की त्रिभुज प्रदेश. लक्षात ठेवून घ्या, त्रिभुज प्रदेश हे मित्रांनो बघा जे की हे सुंदरबन हे प्रदेश आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे आता करतोय ठाव पेजेसचा मी वापर. बघा आता चौथा प्रश्न. 5:34 तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन तयार होईल. मित्रांनो बघा, 5:34 तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा बघा कोन तयार होईल. एक गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या, एक सूत्र सांगतो, ते सूत्र फक्त तुम्ही पाठ करा. ओके, तर ते म्हणजे काय, 30h वजा 11/2 m. बघा मित्रांनो, हे सूत्र आहे, एकदम छोटं सूत्र आहे, लगेच पाठवून जातो. ओके, आता काय करा, हे बरोबर घेतो मी समजण्यासाठी. हे 30ला 30 गुणाकारात h म्हणजे हावर्स, हावर्स म्हणजे तास, तास किती 5 मायनस 11/2 m म्हणजे मिनिटे, मिनटं म्हणजे मिनटं सगळ्याला माहीत आहेत, किती आहेत 34. आता बेक बे उरले 1 बेसती 14. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी करायचं काय आहे, तर 30 बरोबर 3×5 15, हा 1 0 इथं आला, मग हे मायनसचं चिन्ह. आता 11 गुणाकारात घ्या, आलं 17, 11×7 77 आलं 7, पुन्हा 11×1 11, 11 7 म्हणजे झाले 187. जर आता आपण मित्रांनो 150 मधून जर 187 जात नाहीत, म्हणून या 187 मधून जर समजा हे जर आपण ठिकाणी जर 150 मायनस केले, वजा केले, उरले किती बघा, वजा 37 अंश उरतात मित्रांनो. आता या ठिकाणी कसं होतं, पर्यायामध्ये असतं वजा 37 अंश आणि आपण करतो त्याच्यावर क्लिक आणि आपलं प्रश्नाचं आन्सर चुकून जातं. ओके, तर या ठिकाणी काय करायचं आहे बघा, या वजाला आपल्याला कसलाही हेवा देवा करायचा नाही. डायरेक्ट हे वजा कॅन्सल करून टाका आणि नुसतं बघा की 37 अंश बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे. बघा जे की मित्रांनो क्रमांक ड 37 अंश. लक्षात ठेवा मित्रांनो, बघा घड्याळाच्या प्रश्नामध्ये कुठंही मायनसला काहीही स्थान नसतं. कुठंही जर मायनस आलं मोठ्या संख्येसमोर, मोठ्या संख्येचं चिन्ह, डायरेक्ट त्या मायनसला मित्रांनो जागा देऊ नका, डायरेक्ट तिथून काढून टाका, हकलून टाका आणि फक्त 37 अंश मित्रांनो बघा जे की आपल्या प्रश्नाचं नुसतं 37 अंश, जे की बघा क्रमांक ड या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, पुढे 5वा प्रश्न बघा आता कशा रीतीनं सोडवायचा आहे. तर बघा 5वा प्रश्न. 5 वर्षापूर्वी आई व मुलगी यांची बेरीज 31 वर्ष होती. 5 वर्षानंतर आईचे वय 37 वर्ष होत असेल तर आज मुलीचे वय किती असणार मित्रांनो. बघा या प्रकारचा जे की प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ओके, तर बघा प्रश्न पाहायला सोपा आहे, परंतु मित्रांनो सोडवणं एकदम जे की अवघड आहे. ओके, तर कसं सांगतो या ठिकाणी बघा मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे लक्षात घ्या,
5 वर्षापूर्वी आई व मुलगी यांची बेरीज किती 31 वर्ष होती. तर 5 वर्षानंतर आईचे वय 37 वर्ष असेल तर आज मुलीचे वय किती असणार या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आला आहे. ओके, तर बघा पहिलं काय करू आपण, 5 वर्षानंतर आईचं वय किती आहे तर 37 वर्ष आहे. म्हणून या ठिकाणी काय करतो, हे बघा जे की आजचं वय या ठिकाणी पहिलं काढून होतं. ओके, तर बघा 5 वर्षानंतर 5 वर्ष हे बघा लिहून घ्या, एकदम महत्त्वाचे प्रश्न संच आहेत. 5 वर्षानंतर आईचं वय किती असणार आहे बघा, आईचे वय किती असेल तर राहणार आहे बघा जे की 37 वर्ष 5 वर्षानंतर आजपासून. तर या ठिकाणी आजचं वय काढण्यासाठी मित्रांनो, तर या ठिकाणी आजचे वय काढण्यासाठी आपल्याला या बघा जे की 37मधून 5 मायनस करायचं. जर आपण 37मधून 5 मायनस केले उरले किती 32 वर्ष मित्रांनो बघा जे की आईचं आजचं वय असणार आहे. ओके, इथंपर्यंत कळलं. मग नंतर बघा आणखीन बघा जे की मित्रांनो आणखीन 5 वर्षापूर्वी, आता पुन्हा काय म्हणलं आहे, 5 वर्षापूर्वी आई व मुलगी यांची बेरीज 31 होती. म्हणून मित्रांनो बघा आता 32च्या देखील 5 वर्षापूर्वी जा, 5 वर्षापूर्वी. म्हणून मी काय करतो, या 32मधून नंतर हे 5 मायनस करतो. जर या 32मधून नंतर मी 5 मायनस केलो उरले किती, हे 27 वर्ष. ओके, तर आता मित्रांनो बघा 5 वर्षापूर्वी हे बघा जे की या आईचं वय 27 वर्ष होतं, आजचं वय आहे 32 आणि आणखीन 5 वर्षानंतर असेल किती 37. ओके, लक्षात ठेवून घ्या. आता तर मग आज मुलीचं वय किती आहे एवढाच प्रश्न विचारला. मग मित्रांनो या ठिकाणी जे की बघा जे की 5 वर्षापूर्वी आई व मुलगी यांची बेरीज किती होती 31 होती. म्हणून मी काय करतो, 5 वर्षापूर्वी बरोबर आई व मुलगी, आई प्लस मुलगी यांच्या वयाची बेरीज किती होती तर ती होती 31 वर्ष. ओके, तर आजचं बघा जे की मुलीचं वय विचारलं आहे. म्हणून मी काय करतो, या ठिकाणी हे 5 वर्षापूर्वी आता असू द्या. ओके, मी लिहिना आपलं टाईम वाजते. आता हे आईचं वय तर आपल्याला भेटले बघा आजचं किती, तर ती आहे बघा जे की आजचं वय मित्रांनो 32. ओके, तर मी काय करतो बघा या ठिकाणी आजचं वय 32, तर 5 वर्षापूर्वीचं आपल्या ठिकाणी दिलं आहे. मग 5 वर्षापूर्वीचीच आपल्याला बेरीज पण दिलेली आहे. म्हणून मी काय करतो, हे 31 घेतो. 5 वर्षापूर्वी आई किती वर्षाची होती तर मित्रांनो बघा जे की या ठिकाणी 5 वर्षापूर्वी होती 27 वर्षाची. ओके, तर म्हणून मी काय करतो बघा या ठिकाणी हे घेतो 27 प्लस मुलीचं तर वय आपल्याला काढायचंच आहे. म्हणून हे मुलगी बरोबर आलं 31. तर आता हे मुलीचं वय काढण्यासाठी मित्रांनो हे आलं मुलगी बरोबर हे 31. आता हे 27 इकडे गेलं मायनसमध्ये. जर आता आपण मित्रांनो या 31मधून जर हे 27 मायनस केले तर उरले किती बघा, तर 27 मायनस केल्यावर उरले किती मित्रांनो, तर ते म्हणजे बघा जे की 4 वर्ष. ओके, 4 वर्ष हे मित्रांनो बघा जे की 5 वर्षापूर्वी त्या मुलीचं वय होतं. तर आजचं वय किती तर मित्रांनो आजचं वय काढण्यासाठी या बघा जे की 4 वर्षामध्ये प्लस 5 करा. आजचं 5 वर्षानंतर त्या मुलीचं वय किती असणार आहे तर ते म्हणजे बघा जे की जवळपास 9 वर्ष बघा मित्रांनो त्या मुलीचं वय या ठिकाणी असणार आहे. बघा थोडासा किचकट प्रश्न होता, परंतु मित्रांनो मी या ठिकाणी जे की तुम्हाला एक सोप्या ट्रिकनुसार बघा समजवण्याचा प्रयत्न मित्रांनो मी माझ्या थ्रू या ठिकाणी केलेला आहे. तर 9 वर्ष आहे काय तपासून घेऊत आपण, आहे बघा जे की मित्रांनो क्रमांक 9 वर्ष आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, बघा लिहून घ्या. ही बघा मित्रांनो पद्धत थोडीशी सोपी आहे बघा, पुस्तकी फॉर्मॅटपेक्षा ही पद्धत मित्रांनो थोडीशी सोपी आहे. त्यामुळं या प्रकारचे संपूर्ण प्रश्नसंच मित्रांनो लिहून घेतो. चला या प्रकारचे 100% बघा जे की तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये मित्रांनो प्रश्नसंच पाहायला मिळणार आहेत. ओके, पुढे बघा 5वा प्रश्न आता कशा रीतीनं सोडवायचा आहे ते. हां बघा 5वा झाला 6वा. तर बघा एका रांगेत प्रत्येकी 10 फूट अंतरावर एक झाड आहे, तर पहिल्या व 5व्या झाडातील अंतर किती फूट असेल या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. मित्रांनो बघा पहिल्या व 5व्या झाडातील अंतर विचारले की नाही डायरेक्ट बघा
टोटल झाडं किती आहेत आता 5. मित्रांनो डायरेक्ट काय करायचं या 5मधून डायरेक्ट 1 वजा करा. उरले किती? 4 उरले. या 4ला 10 फूटनं गुणाकार करा. आले किती? 4 10 40 फूट. मित्रांनो बघा जे की या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे, जे की बघा क्रमांक ब. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट आन्सर या ठिकाणी होणार आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. तर बघा विद्यार्थी मित्रांनो ही होती बघा जी की आपली आजची मित्रांनो नेहमीप्रमाणे हिंगोली व बीड पोलीस पाटील भरती 2026साठी अत्यंत उपयुक्त अशी प्रश्नसंच. जर तुम्हाला हा आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणखी नाही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.